आंदोलकांना रस्त्यावरून हटवा असे निर्देश कोर्टाने सरकारला दिले आहेत। उद्या संध्याकाळी 4 पर्यंत ही कारवाई करा असे निर्देशही कोर्टाने दिलेले आहेत। मुंबईत अजूनही बाहेरून आंदोलक लाखोंच्या संख्येने येत असतील तर अशा सर्व आंदोलकांना मुंबईच्या वेशीवरच थांबवा असे निर्देशही कोर्टाने दिलेले आहेत। तर कोर्टात आज नेमकं काय काय घडलं त्यावर एक नजर टाकूयात। मुंबईत आंदोलक येत असतील तर वेशीवरच अडवा, आझाद मैदानाव्यतिरिक्त इतर कुठेही आंदोलन नको, रस्त्यावरील आंदोलकांना उद्या दुपारी 4 पर्यंत हटवा, गणेशोत्सवात मुंबईत कोंडी व्हायला नको, मुंबईत बाहेरून येणाऱ्या आंदोलकांना ठाण्यामध्ये रोखा, 5000पेक्षा जास्त लोक आणू नये याची जबाबदारी आयोजकांची होती, 5000 आंदोलकांसाठी जेवणाचं साहित्य आणण्यास परवानगी द्यावी, उद्या शाळा कॉलेज कार्यालय अत्यावश्यक सेवा बंद पाडल्या तर काय करणार। तर सदावर्तेंनी कोर्टात आरोप केला आहे, बाहेरून येणारे आंदोलक गाडीतून देशी दारूच्या बाटल्या आणतायत, राज्याचा मुख्यमंत्री मराठा नाही म्हणून आंदोलनाचा घाट रचण्यात आलेला आहे, आंदोलकांना बाहेर काढण्याचा कोर्टाने आदेश द्यावा, महिला पोलीस अधिकारी आंदोलकांच्या पाया पडतायत, मराठा आंदोलकांनी मुंबईला अडवून ठेवलेला आहे असाही सदावर्तेंनी कोर्टात आरोप केला। आंदोलनामध्ये थेट राजकीय हस्तक्षेप आहे, शरद पवारांची राष्ट्रवादी आणि ठाकरे पक्षाने आंदोलनकर्त्यांना रसद पुरवलेली आहे असाही आरोप सदावर्तेंनी कोर्टात केला आहे। दादांनी काल तुमच्या सर्वांसमोर सांगितलंय, असं कुणी करत असेल, कुणी घुसखोर असेल, मुद्दाम करत असेल, त्यांना तुम्ही तुमच्या भाषेत उत्तर द्या। त्यांनी कोणाची गय केलेली नाही आणि स्त्रियांचा आदर करणं हा आपल्या प्रत्येक समाज मनाचा एक आरसा आहे आणि तो सांगण्याची कोणाला गरज नाही। तो धडा आपल्याला घरातच मिळतो आणि तो सर्वांनी पाळावा हेच दादांचं कालचंही सांगणं होतं। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।